या गडाची भटकंती म्हणजे शिवरायांचा पूर्ण इतिहास जगणे आहे. मारुती राया आणि गणरायाचं सोबतचं शिल्प पाहून शक्तीसोबतच युक्तीची सांगड घालणारे शिवराय मात्र नक्की आठवतात. महादेवाचे हे सुंदर मंदिर पाहून रायरेश्वराची घेतलेली शपथ आठवते. बुलंद अशी तटबंदी पाहिली की मावळ्यांची छत्रपतींबद्दलची निष्ठा आठवते. आणि हे सगळं स्मरण करून देणारा गड म्हणजे किल्ले कोरीगड. छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी कोकणचं परब स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी आलोय, जसं की तुम्ही सुरुवातीलाच बघितलं, आज मी आलोय किल्ले कोरेगड येथे. तर कोरेगड हा जो किल्ला आहे खूप सुंदर आहे आणि पावसाच्या दिवसात जर यायचं असेल तर त्याहून अतिसुंदर आहे. या कोरेगड किल्ल्याला खूप सारा इतिहास लाभला आहे आणि ह्याचं जे बांधकाम सुद्धा आहे तेही अजूनही सुस्थितीत आहे. जर तुम्हाला कोरेगड किल्ला बघायचा असेल तर नक्की या. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे कोरेगडचा इतिहास आणि पूर्णपणे कोरेगड किल्ला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. लोणावळ्याचं भुशी धरण आणि टायगर पॉईंटच्या धुक्यात हरवलेला नजारा अनुभवत आंबी व्हॅलीच्या निसर्गरम्य घाटमार्गाने सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या कोरीगडच्या दिशेने जाता येतं. खूप सुंदर असा जंगल पॅच लागला आपल्याला आता. आजच्या ट्रेकचे हे सर्व आपले सवंगडी आहेत आणि आजचा ट्रेक जो आहे त्याचा जंगल पॅच जो आहे, सुंदर असा जंगल पॅच क्रॉस करून आपण आता जवळपास पायथ्यापाशी आलो असेल. तर त्याच्या अगोदरच एक कातळ आहे आणि त्या कातळावर आपल्याला एक सुंदर अशी गणेश मूर्ती दिसते. या ठिकाणी मारुती राया आणि गणपती बाप्पाच्या जी कातळात कोरलेली शिल्प आहेत, खूप सुंदर अशी दोन शिल्प दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी. आणि आता आपण येऊन पोहोचलोय गणेश मंदिराच्या इथे. तुम्हाला पायऱ्यांच्या जस्ट बाजूला एक सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती दिसते आणि त्याच्याच बाजूला आपल्याला एक सुंदर अशी देवडी बघायला भेटते. ही आपण याला देवडीच म्हणू शकतो. ही देवडी आहे आणि जस्ट ह्याच्या बाजूला हा गणपती बाप्पाचं एक सुंदर असं मंदिर आहे. आणि याच्या इथूनच हा जो आपण खूप व्हिडिओजमध्ये व्हायरल झालेला जो पॅच बघतो, पायऱ्यांवरून जे पाणी वाहतं, तो वाला पॅच इथून स्टार्ट होतोय. एक सुंदर असा पायरी मार्ग इथे चालू असतानाच आपल्याला या साईडला एक देवडी दिसते आणि त्या देवडीमधून समोरचा जो व्ह्यू आहे, समोरचं जे दृश्य आहे ते खूप मस्त आहे. हे आपण बघू शकतो. जवळपास एका माणसाला राहता येईल एवढी देवडी आहे आणि देवडीच्या समोर हे दिसणारं दृश्य खूप खतरनाक. आणि ही देवडी इथेच का बांधली असेल याचं उत्तर आपल्याला इथे राहून भेटतं. इथे राहून मी जवळपास हा जो पूर्ण प्रदेश आहे, या पूर्ण प्रदेशावर इथे जाऊन मी लक्ष देऊ शकतो. एक अर्धा ते पाऊण तासाचा ट्रेक करून आपण आता येऊन पोचलोय गडाच्या पहिल्या दरवाजाकडे आणि तो म्हणजे आहे गणेश दरवाजा.
सुंदर असा गणेश दरवाजा आपल्याला इथं बघायला भेटतो. एका बाजूला भक्कम असा एक बुरुज आहे आणि दुसऱ्या साईडला एक तटबंदी आणि दोन तटबंदी आणि बुरुजाच्या मध्ये आपल्याला हा गणेश दरवाजा बघायला भेटतोय. आणि आपण आता येऊन पोचलोय पहिल्या दरवाजाच्या इथं आणि मगाशी दाखवला त्याप्रमाणे गणेश दरवाजा आहे. आणि इथून गणेश दरवाजाच्याच वर जी तटबंदी आली आहे त्या तटबंदीवरून हा जो काही नजारा दिसतोय ना, खूप सुंदर नजारा आहे. गणेश दरवाजामधून आत आल्यावर उजव्या बाजूस आपल्याला पहिलं हे महादेव मंदिर भेटतं. 2 भल्या मोठ्या तलावांच्या समोर हे मंदिर आहे. मंदिरासमोरच संवर्धित केलेल्या 4 वेगवेगळ्या तोफा आपल्याला पाहायला भेटतात. आपण आता महादेव मंदिराचं दर्शन घेतलंय. आपण आता चाललोय कोराई देवी मंदिराच्या इथे. कोराई माता मंदिराजवळ जाताना आपल्याला बऱ्याच जुन्या वास्तूंचे अवशेष आढळतात. काही फक्त अवशेष आहेत तर काहींच्या भिंती. तर असं का? तर ही गोष्ट सुरू होते 1657 मध्ये. 1657च्या सुमारात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला लोहगड, विसापूर, तुंग व तिकोना या किल्ल्यांसोबतच स्वराज्यात सामील केला. पुढची अनेक वर्ष हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात खूप डौलाने राहिला. पण पुढे 11 मार्च 1818 मध्ये कर्नल प्रॉथरने या गडावर चढाई केली. पण गडाची मजबूत तटबंदी व मराठ्यांचं शौर्य यामुळे इंग्रजांना यश मिळेना. पण शेवटी 14 मार्च 1818 मध्ये तोफेचा एक गोळा गडावरील दारू कोठारावर पडला आणि एक प्रचंड विस्फोट झाला आणि यामध्ये गडाचे व सैन्याचे खूप नुकसान झाले व त्या कारणामुळे मराठ्यांनी हा गड गमावला. आपण इथे येऊन पोचलोय कोराई माता मंदिराच्या इथे आणि हे भव्य असं मंदिर आहे या ठिकाणी, किंवा कोराई मातावरूनच या गडाला कोरीगड असं नाव पडलंय. सुंदर असं मंदिर आहे. हां, करावं लागेल चॅनल सबस्क्राईब. कोकणचं परब आहे. तुझं नाव काय? दिवेश डाके. देवेश डाके. तुझं मित्र? प्रमोद पाटेकर. प्रमोद पाटेकर. धन्यवाद विचारल्याबद्दल. कुठलं गाव कुठलं? आम्ही खोपोलीच आहे ना? चालेल, धन्यवाद. जेव्हा तुम्ही कोराई माता मंदिर पाहून पुढे येता तेव्हा तुम्हाला लागतो गडाचा दुसरा दरवाजा. पण या दरवाजात तुम्हाला पावसामुळे वाहून आलेले दगड आणि माती पाहायला मिळेल. त्यानंतर पुढे तुम्ही जेव्हा गड पाहायला सुरू करता तेव्हा तुम्हाला ढासळलेल्या अवस्थेत एक बुरुज पाहायला मिळतो आणि याच बुरुजावरून हे अप्रतिम दृश्य दिसतं. आणि इथूनच खाली गडाला एक तिसरा दरवाजा सुद्धा आहे. आणि जेव्हा तुम्ही या बुरुजावरून मागे येता तेव्हा तुम्हाला या गडावरील मोठी तोफ, ती म्हणजे लक्ष्मी तोफ पाहायला मिळते. आता स्टार्ट केलंय मी जानेवारीमध्ये. तुमचं नाव काय म्हटलं? थँक्यू सो मच विचारल्याबद्दल. काय होतं, असे लोक जेव्हा विचारतात ना तेव्हा आमचा कॉन्फिडन्स थोडासा वाढतो की आपला माणूस, मराठी माणूस आपल्याला विचारतोय. चालेल, केलाच पाहिजे. थँक्यू. कोकण माहिती आहे? तर कोकणचो आणि माझं आडनाव आहे परब. अच्छा, तो कोकणचो परब स्टार्ट केलं. आहेत बरेच एक
एस्पो सतीश पण आहे. हा तो पण आहे. हो. कोकणातले तुम्हाला बरेच भेटतात. हो नाही माझे घरचे सगळे कोकणातले असे व्हिडिओज वगैरे बघत असतात. अच्छा, कारण ते अच्छा. बातचीत वगैरे सगळं लावतात ना. तुम्ही म्हणजे ब्लॉगिंग करणं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी आपला कोरेगड पूर्णपणे बघून झाला आहे. मी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. किल्ला खूप मोठा आहे, खूप विस्तारलेला किल्ला आहे. तुम्हाला जर किल्ला पूर्णपणे बघायचा असेल, अभ्यासायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 तास तर आरामात लागतीलच. त्यामुळे माझ्याजवळ थोडा टाईम कमी असल्यामुळे मी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला किल्ला व्यवस्थितपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.